तर सांगलीतला आयर्विन पूल देखील सध्या धोकादायक बनतोय। 1929 साली बांधलेला हा पूल आता 88 वर्षांचा झालाय। या पुलाचं ऑडिट ही झालेलं नाहीये। अवजड वाहनं या पुलावरून जात असल्यानं ती बंद करण्याची गरज सांगलीतल्या नागरिकांकडून व्यक्त केली जाते। या संदर्भात सांगलीतल्या या पुलाचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। सांगलीचा जो आयर्विन पूल आहे तोही ब्रिटिशकालीन पूल आहे। या पुलाला 88 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मात्र सध्या या पुलाची अवस्था पाहिली तर हा पूल तसा वाहतुकीसाठी धोकादायक झालेला आहे, कारण या पुलावर ठिकठिकाणी झाडं उगवलेले आहेत, ठिकठिकाणी भिंती सुटत आहेत आणि पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव खचत चालले असल्यामुळे या पुलावरून आता जड वाहतूक करणं किंवा अन्य वाहतूक करणं सुद्धा धोकादायक झालेलं आहे। आपण सांगलीचा हा आयर्विन पूल पाहतोय। साधारण 88 वर्ष या पुलाला पूर्ण झालेले आहेत। तत्कालीन सांगलीचे व्हाईसरॉय आयर्विन यांच्या हस्ते 1929 साली या पुलाचं उद्घाटन झालं होतं आणि अत्यंत भक्कमपणे हा पूल अजूनही या ठिकाणी उभा आहे। मात्र या पुलाच्या वरती दोन्ही बाजूला ज्या ठिकाणी हा पूल सुरू होतो त्या ठिकाणी अनेक ठिकाणी भराव खचलेले आहेत। पुलाचे जे कटडे आहेत, कटड्यांना सुद्धा तडा गेलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या भिंती आहेत, जी दगडं आहेत ती सुद्धा काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात सुटताना आपल्याला दिसत आहेत आणि या दगडांमध्ये आणि या भिंतींमध्ये झाडं सुद्धा उगवलेले आहेत आणि महाडमध्ये जो पूल कोसळला त्या पुलाचं कारण सुद्धा हीच आहेत की त्या ठिकाणी झाडं उगवलेले आहेत, त्या पुलाची डागडुजी केलेली नव्हती आणि तशाच परिस्थितीमध्ये हा सांगलीचा आयर्विन पूल आहे। अत्यंत देखणा आणि ऐतिहासिक पूल हा सांगलीचा मानाचा मानला जातो। मात्र सध्या या पुलाची डागडुजी केली गेलेली नाही आहे, त्यामुळं हा पूल तसा वाहतुकीसाठी धोकादायक बनत चाललेला आहे। त्यामुळं महापालिका यंत्रणा असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांनी तातडीनं सतर्क होऊन महाडसारखी दुर्घटना टाळण्यासाठी किंवा त्याची पुनरावृत्ती सांगलीत होऊ नये यासाठी या पुलाचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट स्पॉटवर येऊन करावं अशी मागणी या ठिकाणी होते आणि ज्या ठिकाणी डागडुजीची गरज आहे, ज्या ठिकाणी झाडं उगवलेली आहेत ती सुद्धा तातडीनं काढावीत अशी मागणी आता सांगलीकरांकडून जोरदार आहे। महाडमध्ये ब्रिटिशकालीन पूल कोसळल्यानंतर आता ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। सांगलीमध्ये सुद्धा आयर्विन पूल आहे जो 1929 साली या ठिकाणी या पुलाचं ब्रिटिश कालामध्ये उद्घाटन झालेलं आहे। आणि मला सांगा की नेमकी वस्तुस्थिती काय आहे? मी 2015 साली माहिती अधिकारमध्ये सांगली जिल्ह्यातील जे लांब पूल आहेत त्याची माहिती घेतली। ही माहिती अशी आश्चर्यचकित करणारी आहे। हा पूल जवळजवळ 200 मीटर लांबीचा आहे आणि या 200 मीटर लांबीच्या पुलाची कार्यकारी अभियंते यांनी वर्षातून 2दा तपासणी करायची असते, एक पावसाळ्यापूर्वी आणि एक पावसाळा झाल्यानंतर। अशी तपासणी गेले 15 वर्षाची माहिती घेतली असताना असं दिसतंय ही तपासणी यांनी ऑफिसमध्ये बसून केलेली आहे आणि या तपासणीमध्ये सेरे अतिशय मजेशीर लिहिलेलं आहे की पुलावर गवत वाढलेलं ते काढलं पाहिजे, दोन्ही बाजूचे भराव खचत आहेत। अरे भराव खचतात एक सामान्य नागरिकाला कळते, पण पुलाला धोका आहे, पुलाच्या संरचनेला धोका आहे आणि पूल वाहतुकीस अयोग्य झालेला आहे। याच्याबद्दल 2000 सालापासून 2015 सालापर्यंत एकाही कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या ब्रिज रजिस्टर म्हणून जे रजिस्टर असतं C आणि F फॉर्मॅटमध्ये कुठेही केलेलं नाही। पहिली गोष्ट म्हणजे यावरची जी अवजड वाहने आहेत ती बंद करायला पाहिजे, कारण अवजड वाहनांना बंधन नाही आहे, मोजमाप नाही घेत कोणी आणि कोण विचारत नाही। अवजड वाहनामुळे फार त्रास व्हायला लागले। त्याला बायपास पूल तयार केलेला आहे, त्या बायपासवरून गाडी जात नाहीत। एस टी वाल्यांनी स्टँडसुद्धा माधवनगरला घेतलेला आहे त्यासाठी, परंतु ती बी त्यांनी चालू केलेलं नाही। आणि हे जर नाही केलं अवजड वाहनं बंद तर आमची जी 4 गावाची जी येणं जाणं आहेत, गावाच्या लहान गाड्या येणार आहेत ते त्यांचं फार मोठं नुकसान होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।